खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील मुल्ला फायर वर्क्समध्ये शोभेच्या दारूचा मोठा स्फोट झालाय। या भीषण स्फोटामुळे भाळवणी परिसरातील सुमारे 5 किलोमीटर पर्यंतची जमीन हादरून गेली होती। फटाक्यांच्या दारूच्या स्फोटात गंभीररित्या जखमी झालेल्या आफताब मंसूर मुल्ला आणि अमीन मुल्ला या दोघांना सांगली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। भाळवणी गावातील प्रवेशद्वाराजवळच मंसूर मुल्ला यांचा मुल्ला फायर वर्क्स हा शोभेच्या दारूचा कारखाना आहे। मंसूर मुल्ला यांचा मुलगा आफताब मुल्ला आणि त्यांचे चिंचणी अंबकचे नातेवाईक अमीन मुल्ला हे दोघे जण नेहमीप्रमाणे सकाळी कारखान्यात काम करत होते। दारू काम करत असताना अचानक शोभेच्या दारूने पेट घेतला आणि मोठा धमाका झाला। यामध्ये एकूण 3 धमाके झाले। या स्फोटामुळे मुल्ला फायर वर्क्स यांचा कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त झाला। या स्फोटाचा आवाज इतका शक्तिशाली होता की भाळवणीपासून 5 ते 7 किलोमीटर पर्यंतचा परिसर पूर्णपणे हादरून गेला। अनेक वाहनांच्या काचा फुटल्या तर भाळवणी गावातील घरातील भांडीच खाली पडली। गंभीररित्या भाजलेल्या दोघांना सांगली येथे हलवण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झालाय। या स्फोटानंतर नागरिकांनी तातडीने कारखान्याकडे धाव घेऊन घटनेची माहिती घेतली। यावेळी कारखान्यातील आफताब मंसूर मुल्ला आणि अमीन मुल्ला हे दोघेजण भाजलेल्या गंभीर अवस्थेत आढळले। यावेळी विटा व क्रांतिकुंडल कारखाना यांच्या अग्निशामक बंबाने आग विझवण्यात आली। या स्फोटानंतर तहसीलदार योगेश टोंपे यांच्यासह प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली। या घटनेतील गंभीर जखमी झालेले आफताब मंसूर मुल्ला आणि अमीन मुल्ला या दोघांना सांगली येथे उपचारासाठी हलवण्यात आलं होतं, मात्र या दोघांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला। महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्यापासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे। अर्ज दाखल करण्याचा कालावधी 30 डिसेंबर आहे। त्यामुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, शिवसेनेच्या हालचाली गतिमान झाल्यात। दरम्यान महापालिका क्षेत्रातील 20 प्रभागात अर्ज दाखल करण्यासाठी 6 स्वतंत्र कार्यालये केली असून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे। महापालिका निवडणुकीची आचारसंहिता 15 डिसेंबरपासून लागू झाली आहे, तर 23 ते 30 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे। त्यामुळे मंगळवार आता निवडणुकीला रंग भरणार आहे। इच्छुकांच्या मुलाखती, उमेदवारांचा सर्वे देखील सुरू आहे। पहिल्या टप्प्यातील यादी जाहीर करण्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांकडून चाचपणी सुरू आहे। अर्ज दाखल करण्यासाठी महापालिकेने 6 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या। त्यांना प्रभागनिहाय कार्यालये देखील उपलब्ध करून दिली आहेत। त्यामध्ये प्रभाग 1, 2, 8 साठी उपजिल्हाधिकारी विजया यादव यांची नियुक्ती केली आहे। कुपवाड येथील महापालिकेची प्रशासकीय इमारत येथे त्यांचं कार्यालय असणार आहे, तर प्रभाग क्रमांक 3, 4, 6 साठी उपजिल्हाधिकारी सविता लष्करे यांची नियुक्ती केली असून मिरज कार्यालयात त्यांचं कार्यालय आहे। प्रभाग क्रमांक 5, 7, 20 साठी उपजिल्हाधिकारी प्रमोद कदम यांची नियुक्ती केली असून मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात त्यांचं कार्यालय आहे। तर प्रभाग क्रमांक 15, 17, 18, 19 साठी उपजिल्हाधिकारी विवेक काळे यांची नियुक्ती केली असून ते विश्रामबाग येथील महापालिकेच्या प्रभाग समिती 2 कार्यालयात असतील। प्रभाग समिती 12, 13, 14, 16 साठी उपजिल्हाधिकारी विशाल यादव यांची नियुक्ती केली असून त्यांचं कार्यालय तरुण भारत स्टेडियम असेल। तर प्रभाग क्रमांक 9, 10, 11 साठी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांची नियुक्ती केली असून ते माधवनगर रोडवरील माळ बंगला येथील अग्निशामनच्या कार्यालयात असतील। या अधिकाऱ्यांसाठी सहाय्यक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील केल्या गेल्यात। उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्यासाठी मुभा दिली आहे। महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती करण्यास आम्ही इच्छुक आहोत, पण राष्ट्रवादी काँग्रेसकडे संख्या वाढत आहे। 2 दिवसात अनेक पक्षाचे लोक राष्ट्रवादीत येतील, त्यामुळे सर्व जागांवर लढण्याची तयारी असेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी व्यक्त केलंय। दरम्यान सांगली व कुपवाडमधील 153 इच्छुकांच्या मुलाखती आज पार पडल्या। महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुकांचे अर्ज मागवण्यात आले होते। सांगली व कुपवाडमधून 153 अर्ज दाखल झाले होते। त्यांच्या मुलाखती पक्ष कार्यालयात पार पडल्या। शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी यावेळी मुलाखती घेतल्या। माजी महापौर किशोर जामदार, प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने, प्रदेश सरचिटणीस दिग्विजय सूर्यवंशी, युवक अध्यक्ष आकाश माने, युवक कार्याध्यक्ष जयंत जाधव आदींनी मुलाखती घेतल्या। यामध्ये माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, बिरेंद्र थोरात, वसीम नाईकवडी, सूरज शिंगे, अशोक मासाळे, आशुतोष धोत्रे, दादासाहेब कोळेकर, बिस्मिल्ला अजित शेख, अलका शेळके, ज्ञानेश पाटील, सुवर्णा पाटील, आनंद परांजवे, गणेश चौधरी, मुन्ना कुरणे, शहनाज शेख, राणी मोरे यांच्यासह 153 जणांनी मुलाखती दिल्या। यानंतर पत्रकारांशी बोलताना पद्माकर जगदाळे म्हणाले, उमेदवारांमध्ये उत्साह आहे, कशा पद्धतीने निवडणूक लढणार, काय काम केलंय हे इच्छुक सांगत होते। महापालिका क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले जात आहेत। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जण पक्षात प्रवेश करत आहेत। येत्या 2 दिवसात आणखी संख्या वाढलेली दिसेल। सर्व जागांवर लढण्या इतके उमेदवार पक्षाचे असतील, असं मत त्यांनी व्यक्त केलं।
महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारी सुरुवात होत असताना महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप फायनल झालेला नाही. मंगळवारपर्यंत भाजपची उमेदवारी निश्चित होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र भाजपकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे, त्यामुळे उमेदवारांची यादी लांबणीवर पडणार असल्याचं चित्र आहे. या दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आज सांगलीत येणार असून ते महायुतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहेत. याशिवाय भाजप उमेदवारीबाबत कोअर कमिटीची बैठक घेण्यात येणार आहे. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना तसेच जनस्वराज्य आणि RPI आठवले या घटक पक्षांनी अपेक्षेपेक्षा अधिक जागांची मागणी केल्याने जागा वाटपाचा पेच वाढलाय. उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असताना फॉर्म्युला जाहीर न झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आज घटक पक्षांच्या नेत्यांशी स्वतंत्र व संयुक्त चर्चा करून जागा वाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतर महायुतीचा फॉर्म्युला निश्चित होऊन अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजपकडे तब्बल 529 इच्छुक उमेदवार असल्याने स्पर्धा प्रचंड वाढली आहे. दरम्यान महापालिका क्षेत्रातील 20 प्रभागात प्रत्येक नेत्यांवर जबाबदारी देण्याचा निर्णय भाजप संचालन समितीची बैठकीत घेण्यात आलाय. त्यांच्याकडून प्रभागातील नियोजन करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक प्रभागात निवडणुकीसाठी कार्यालय चालू करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आलाय. या बैठकीला आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पृथ्वीराज पवार, नीता केळकर, जयश्रीताई पाटील उपस्थित होते. जत येथील बाजार समितीच्या आवारात झालेल्या विकास मलकारी टकले यांच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले. शेकोटी करून बसलेल्या दोघांना दारू देतो असं सांगून त्यांच्या दुचाकीवरून जाऊन माझ्याकडे पैसे नाहीत असं सांगितल्याच्या तसेच शिवीगाळ केल्याच्या रागातून खून केल्याचं निष्पन्न झाले. या खून प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार रवींद्र आबासाहेब बंडगर आणि विराज संजय पांढरे यांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी दिली आहे. 19 डिसेंबर रोजी विकास टकले याचा जत बाजार समितीच्या आवारातील नवीन इमारतीच्या बांधकामजवळ रक्ताने माखलेल्या आणि नग्न अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी बाजार समिती आवारात असलेल्या सर्व CCTVची पडताळणी केली असता संशयित हे दुचाकीवरून जाताना दिसले. त्यांची माहिती काढली असता ते जतमधील शिवाजी पेठ परिसरात राहत असल्याचं समजलं. यावेळी पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं. दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता बंडगर यांनी सांगितले की बंडगर आणि त्याचा मित्र पांढरे हे दोघेजण जत मार्केट यार्डजवळ शेकोटी करून बसले होते. यावेळी मयत विकास टकले हा रात्रीच्या सुमारास त्यांच्याजवळ येऊन बसला. यावेळी तिघांची ओळख झाली. मृत टकले यांनी थंडी असल्याने दोघांना दारू देतो असं म्हणाला. यानंतर बंडगर हा दुचाकीवरून टकले आणि संशयित पांढरे या दोघांना घेऊन दारूच्या दुकानाजवळ गेला. या ठिकाणी गेल्यानंतर मयत टकले यांनी माझ्याकडे पैसे नाहीत असं म्हणाला. याचा राग आल्याने बंडगर याने याला धडा शिकवायचा म्हणून पुन्हा दुचाकीवरून बाजार समितीच्या आवारात घेऊन गेले. त्या ठिकाणी लाकडी बॅटन पट्टीने त्याला मारहाण केली. यावेळी टकले याने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने संबंधितांनी त्याचे कपडे काढून मस्करी करत मारू लागले. यावेळी टकले यांनी त्यांना पुन्हा शिवीगाळ करत जात असताना संशयितांनी त्याला दगडाने मारहाण करून खून केल्याचं सांगितलं. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या सिनेट अधिसभेत आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीत बेदाणा संशोधन आणि स्किल प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी विद्यापीठातर्फे मंजूर करण्यात आली. तसेच खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचं केंद्र तातडीने उभा करण्याची मागणीही आमदार गाडगीळ यांनी केली आहे. कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली सिनेट सदस्यांची अधिसभा संपन्न झाली. या महत्त्वपूर्ण अधिसभेस आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते. यावेळी गाडगीळ यांनी सांगली जिल्ह्याच्या कृषी आणि शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठराव मांडत विद्यापीठ प्रशासनाकडे ठोस मागण्या केल्या. सांगली जिल्ह्याची देश पातळीवर बेदाणा उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असून बेदाणा निर्मिती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची गरज आहे. ही गरज लक्षात घेता शिवाजी विद्यापीठामार्फत सांगली येथे बेदाणा संशोधन आणि स्किल प्रशिक्षण केंद्र तातडीने सुरू करण्यात यावे अशी जोरदार मागणी आमदार सुधीरदादा गाडगे यांनी अधिसभेत केली. ही मागणी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी मान्य केली असून लवकरच त्या संदर्भात प्रशिक्षण केंद्रे चालू करण्यात येतील. खानापूर तालुका येथे शिवाजी विद्यापीठाचे कायमस्वरूपी केंद्र उभारण्यासाठी आवश्यक जागा, इमारत, मनुष्यबळ आणि इतर पायाभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी मांडली. तोपर्यंत सांगली शहरात उपलब्ध भाड्याच्या जागेत शिवाजी विद्यापीठाचा उपपरिसर येत्या जून महिन्यापासून सुरू करून आवश्यक अभ्यासक्रम तातडीने सुरू करण्यात यावेत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यात गेल्या 15 दिवसांपासून थंडीची लाट सुरू आहे. यंदाच्या हंगामातील ही सर्वात मोठी लाट ठरली आहे. सांगली जिल्ह्यातील किमान तापमानात सातत्याने घट होते. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात थंडी वाढली असल्याने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा आहे. थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी आवश्यक काळजी आणि दक्षता घ्यावी असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी केलंय. राज्यातील किमान तापमानात आगामी 24 तासात पुन्हा घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. थंडीमुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे, ताप, इन्फ्लुएन्झा यांसारख्या आजारांचं प्रमाण वाढतंय. विशेषतः दमा, हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंड विकार तसेच कमी प्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांना अधिक धोका संभवतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला हे गट अधिक संवेदनशील असल्याने त्यांनी अतिरिक्त काळजी घेणं गरजेचं आहे. थंडीमुळे त्वचा कोरडी पडणे, ओठ फुटणे, हातापायांना भेगा, अंगात कडकपणा, रक्ताभिसरण मंदावणे अशा तक्रारी वाढू शकतात. काही वेळा बोटे, कान, नाक अथवा पाय सुन्न होणे ही थंडीची चटका बसण्याची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. अशा परिस्थितीत बाधित भाग गरम पाण्याने चोळू नये, कारण त्यामुळे जखम वाढण्याची शक्यता असते. अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. ग्रामीण भागाचा कणा ग्रामपंचायती असतात, त्यामुळे ग्रामपंचायतीने विकास आराखड्यातील जास्तीत जास्त रक्कम शिक्षण आणि आरोग्य योजनांवर खर्च करावी अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केल्या. कर्नाळ येथील ग्रामपंचायतला राज्य शासनामार्फत मिळालेल्या पंचायत लर्निंग सेंटर PLC मिळाली आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मिरज यांच्या वतीने या वर्षाचा ग्रामपंचायत विकास आराखडा संबंधीचे तालुकास्तरीय प्रशिक्षणाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके, सरपंच संध्या कांबळे, उपसरपंच रोहन एडके आदी जण उपस्थित होते. विशाल नरवाडे पुढे म्हणाले, ग्रामपंचायत विकास आराखड्यामध्ये शिक्षण व आरोग्य याबाबत जास्तीत जास्त सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी एकत्रित बसून खर्च करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच पंचायत लर्निंग सेंटरमुळे कर्नाळ ग्रामपंचायतच्या उत्पन्न वाढीसाठी एक उपयोगी प्रशिक्षण केंद्र बनणार असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. यावेळी गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांनी आराखडा तयार करत असताना त्यामध्ये वारंवार बदल करण्यात येऊ नयेत अशा सूचना केल्या. प्रशिक्षण हे 4 सत्रांमध्ये झाले. या प्रशिक्षणासाठी विस्तार अधिकारी शिवानंद कोळी, शरद पाटील, सचिन देसाई, ओंकार पोद्दार, सरस्वती गायकवाड यांनी सहकार्य केलं. यावेळी परीक्षा विधीन गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित, बाळासाहेब नांगरगोजे आदी जण उपस्थित होते. मिरजेतून गेलेल्या नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील शंभू हॉटेलच्या पलीकडच्या बाजूस चौघांनी गाडी रस्त्यात अडवून फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचं सांगत लुटल्याची घटना उघडली. या प्रकरणी पुलाची शिरोली येथील शीतलकुमार बळवंत माने यांनी मिरज गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झालाय. शीतलकुमार माने यांची बहीण अनिता यांना मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन निघाले होते. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शंभू हॉटेलच्या पलीकडे त्यांची गाडी आली असता चौघा अज्ञातांनी आडवी गाडी मारून फायनान्स कंपनीचे वसुली कर्मचारी आहे असं भासवून 1,200 रुपयांची मागणी करून तू जर पैसे दिले नाहीस तर तुझे आणि तुझ्या बहिणीचा हातपाय बांधून कोंडून ठेवण्याची भीती घातली. यावेळी जबरदस्तीने ऑनलाईन 800 रुपये देण्यास भाग पाडलं. तसेच शीतलकुमार माने यांच्या गाडीची नंबर प्लेट तोडून पैसे घेतलेले कोणासही सांगू नको, जर सांगितल्यास तुला आणि तुझ्या बहिणी जिवंत मारून टाकतो अशी धमकी देऊन निघून गेले. घडलेल्या या प्रकारानंतर माने यांनी मिरज गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल झालाय.